नमस्कार मित्रांनो, मला सांगा की आपल्या शेतामध्ये जो आपण ऊस लावतो, ह्या ऊसाचा शोध कोणी लावला तुम्हाला माहिती आहे का? नाही का? तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ऐकून जावा. जर आवडली तर फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप वर्षापूर्वी म्हणजे हजारो वर्षापूर्वी लोकांना जर गोड खायचं असेल तर एक तर जंगलात सापडलेला मध किंवा फळे याच्यावर लोकांना अवलंबून राहावं लागायचं, कारण गोड खाण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता. आता मी तुम्हाला सांगतो की ऊसाची सुरुवात कुठून झाली. तर ऊसाची सुरुवात ही न्यूजिनिया, तिला मराठीमध्ये न्यूगिनी म्हणलं जातं, ह्या देशापासून झाली. हे देश नाही, एक छोटंसं बेट आहे, छोटं पण नाही, खूप मोठं बेट आहे. तर ह्या देशापासून ऊसाची सुरुवात झाली. तुम्ही म्हणाल तर हे न्यूगिनी कुठं आहे? तर मी सांगतो. ऑस्ट्रेलियाचा वरचा भाग आणि सध्याचा असलेलं पॉपुआ न्यूगिनिया ह्यामधला काही भाग हा न्यूगिनिया म्हणून पहिला प्रचलित होता. तर तर ह्या भागातले लोक काय करायचे, जो ऊस असायचा तो ऊस चघळायचे, चोथा फेकायचा आणि रस पिऊन जायचे. त्यांनासुद्धा माहीत नव्हतं, कारण त्यांना माहीत होतं की हे एक लाकडासारखी दिसणारी वनस्पती आहे, ह्याच्यामध्ये रस असतो आणि ह्यातला रस त्यांना आवडायचा. म्हणून ते रस काय, आपण जसं फळ खातो तसे ते ऊसाचा रस प्यायचे, चोथा फेकून द्यायचे. हळूहळू काय झालं की देशांदेशांमधला व्यापार वाढू लागला, मालांची देवाणघेवाण वाढू लागली. तेव्हा हा ऊस समुद्री मार्गामार्गे भारतामध्ये आला. आता हिथून खरी त्याची सुरुवात चालू होते. लक्ष देऊ नाही का? हा जेव्हा ऊस भारतामध्ये आला तेव्हा ह्या भारतातील लोकांना ऊसाबद्दल काहीही माहीत नव्हतं. काही ऊस कसा असतो, काय असतो, हे काहीच माहीत नव्हतं. जेव्हा त्या देशातून ऊस भारतात आला तेव्हाच लोकांना माहीत झालं की हां, असं असं एक फळ असतं, अशी अशी वनस्पती असते. तुम्हाला सांगतो, जेव्हा ऊस भारतामध्ये आला तेव्हा भारतातील लोकांना ऊसाचा रस एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडला, एवढा खूप प्रमाणामध्ये आवडला की लोकांनी त्याला लगेच ॲक्सेप्ट केलं. आणि नंतर काय केलं की भारतामध्ये ऊसाचा रस हा खूप खूप प्रसिद्ध होऊ लागला. माणसं ऊसाची शेती करू लागली आणि त्यातून ऊसाचा रस घ्यायचा आणि रोज प्यायचा, ही परंपरा चालू झाली. नंतर हळू लोकांनी काय केलं की ऊसाचे बाय प्रोडक्ट बनवायला चालू केले, जसं की गूळ. आणि जसं अधिक तंत्रज्ञान वाढलं, अधिक टेक्नॉलॉजी वाढली, त्यानंतर ऊसापासून साखर बनवणे हे पदार्थ चालू केले. आणि हे पदार्थ भारतातूनच चालू झाले. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे ऊसाचा शोध कोणीही लावलेला नाही. ऊस हजारो वर्षापासून या पृथ्वीवरती आहे. एक वनस्पती आहे, ती खूप वर्षापूर्वी आहे. फक्त लोकांनी त्या वनस्पतीचा वापर करून घेतला, त्या वनस्पतीचा योग्य तिथे वापर केला, त्यातून बाय प्रोडक्ट बनवले आणि तो कसा वापरायचा हे लोकांना कळालं, लोक त्यातून शिकले. तर ऊसाचा शोध नाही, ऊस ही पहिल्यापासून वनस्पती आहे, फक्त लोकांनी त्याचा वापर कसा करायचा शिकला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला गुळाचा शोध कसा लागला हे जर ऐकायचं असेल तर चॅनलला फॉलो करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.